मित्रांनो, क्रिकेट लाईव्ह चॅनलवर स्वागत आहे सर्वांचं. माफ करा, लास्ट जी इंडियाची T20 झाली, इंडिया वर्सेस न्यूझीलंड, त्याचा रिव्ह्यू करू शकलो नाही कारण थोडा व्यस्त होतो. 26 जानेवारीची आमच्या सोसायटीमध्ये पूजा असते, तर त्याच्या कामामध्ये थोडा बिझी होतो, त्याच्यामुळे व्हिडिओ करता आला नाही. तर उद्या आहे परत 4th T20. तिन्ही इंडियाने जिंकून सिरीज जिंकलेली आहे. स्पेशल सांगायचं तर सूर्यकुमारची ही 9th सिरीज विन आहे, एकही सिरीज हरला नाही. तर अशीच त्याची विनिंग स्ट्रीक चालू राहू देत आणि येणाऱ्या वर्ल्ड कपसुद्धा इंडिया जिंकू देत, कारण ज्या पद्धतीची आता टीम दिसते आहे आणि ज्या पद्धतीने खेळलं जातात आहे, खूप डेंजर साईन आहे बाकीच्या टीमसाठी. कारण मॅच जिंकणं एक वेगळी गोष्ट, पण ते जो डॉमिनन्स जो दिसतो ना T20मध्ये इंडियाचा, खतरनाक बॅटिंग बॉलिंग दोन्हीमध्ये, म्हणजे चेस करताना 200+ असेल किंवा बॉलिंग करते वेळी डिपेंड करताना 170 180 असेल ना, तरीसुद्धा असं हे असतं आतून की आपण जिंकू मॅच. तर अशा प्रकारची बॉलिंगसुद्धा आहे आणि बॅटिंगसुद्धा आहे इंडियाकडे सध्या. न्यूझीलंडने त्या दिवशी फर्स्ट बॅटिंग केली आणि त्यांचा स्कोर म्हणजे खूपच अपेक्षापेक्षा कमी राहिला. त्या लोकांनी केले 153, 8 विकेट लॉस. ग्लेन फिलिप्स 40 बॉल्स आणि सँटनर 27 17 बॉल्स. बस या दोघांपेक्षा जास्त कोण काय 10 12 15 18 असेच रन होते, त्यामुळे त्यांचा स्कोर एवढा कमी झाला. माहिती नाही, स्टार्ट त्यांना चांगली नाहीच मिळाली आहे, पण ग्लेन फिलिप जेव्हा खेळत होता तेव्हा चांगला स्ट्राईक करत होता. तर एंडपर्यंत कोणतरी एक त्यांचा सेट बॅट्समन राहिलं पाहिजे होता, तर 180 175पर्यंत जाऊ शकले असते ते. बुमराह रेस्टच्या नंतर आला आणि मॅन ऑफ द मॅचचा बॉलिंग स्पेल टाकला त्यांनी. 4 overs 17 रन्स 3 विकेट्स. आणि बिष्णोईसुद्धा कमबॅकमध्ये 4 overs 18 रन 2 विकेट्स. तर अशी जबरदस्त अशी बॉलिंग परफॉर्मन्स दोघांनी दिले. बुमराह खूप दिवसांनी असं त्याचा स्पेल बघायला मिळाला. मी मध्ये खूप मिस करत होतो, बोललोच पण होतो मी की बुमराह जरा पहिल्यासारखं त्याचं हे दिसत नाही, रिदम म्हणजे जे त्याचे यॉर्कर वगैरे जे परफेक्ट असायचे, स्लोवर वगैरे, काल ते सर्वच मिळालं बघायला. तर ती पण एक गुड साईन आहे इंडियासाठी वर्ल्ड कपच्या आधी. बुमराहचा फॉर्म मजा आली बघायला. आणि अभिषेक शर्मा काय भाई आहे यार, याच्याबद्दल काय बोलायचं आता. प्रत्येक 1-2 मॅच सोडून अशी काय इनिंग खेळतो ना, खतरनाक. मॅच एक साईडच करून टाकतो तो. पॉवर प्लेमध्ये 6 ओव्हर्समध्ये 94 रन्स इंडिया. तो पण पहिला एक विकेट 0वरच आऊट झालेला आपला संजू सॅमसन. तरीसुद्धा हा माणूस म्हणजे हा प्रेशरच स्वतःवर पण घेत नाही आणि टीमवर पण देत नाही. विकेट गेले असू दे तरी तो त्याचा गेम खेळतो ना, आणि असे पण नाही आडे तेडे शॉट जातात इकडे तिकडे, मस्त प्रॉपर क्रिकेटिंग शॉट खेळतो. पण असं त्याचं टायमिंग आणि त्याचा जो बेस आहे ना, तो खूप स्ट्रॉंग वाटतो की मस्तच तो. बॅकफूटला जाऊन पण 6 मारण्याची ॲबिलिटी आहे, फ्रंट फूटवरून तर आहेच आहे, शॉर्ट बॉलला मारतो, सर खूप शॉट आहे त्याच्याकडे, तर जबरदस्त. आणि अजून एक प्लस गोष्ट म्हणजे सूर्यकुमारचा फॉर्म आपल्याला मिळालेला दिसतो आहे इथे पूर्ण. त्या दिवशीच्या मॅचमध्ये पण त्यांनी, आदल्या मॅचमध्ये पण 50 केले आणि कालचे तर सुपर 50 होते त्याचे. त्यांनी पण 68 केले जस्ट 26 बॉलमध्ये, 219चा स्ट्राईक रेट. आणि ह्याचा सूर्यकुमार अभिषेक शर्माचा 340चा स्ट्राईक रेट होता. ईशान किशनसुद्धा याच्यामध्ये एक छोटीशी इनिंग खेळून गेला. 13 बॉल 28 रन्स, 215चा स्ट्राईक रेट. ह्या स्ट्राईक रेटनी खेळणार तर 155, आपण 153 चेस केले. किती ओव्हर्समध्ये? ओन्ली 10 ओव्हर्समध्ये. खतरनाक प्रकारची बॅटिंग खेळला अभिषेक शर्मा. एका बॉलरला सोडलं नाही त्यांनी. जो टफी त्यांचा खूप चांगला बॉलर आहे, मी पण त्याला खूप हायली रेट करतो, त्याला पण आज त्यांनी चांगली तडी दिली. तर सॉलिड फॉर्ममध्ये दिसते. बघूया उद्याची 4थी मॅच हे करून इंडिया व्हाईट वॉशकडे जातो आहे का. अपेक्षा आहे जाईलच, कारण आता न्यूझीलंडचं पण एवढं आहे, मोरल डाऊन झालं असेल अशा
इनिंग्स म्हणून, आणि या 3च्या बॅक टू बॅक लोक मॅचेस हरले आहेत. गुड. इंडिया 19चा वर्ल्ड कप चालू आहे, तिथेसुद्धा आज इंडियाने झिम्बाब्वेला हरवले. इंडियाने केले 352 केले, 8 विकेट लॉस, आणि त्यांना 148वर ऑल आऊट केला. विहान मल्होत्राने 109 केले, आणि कोणतरी मिडल ऑर्डरला बॅट्समन आहे, त्याचं नाव नाही, त्यांनी काहीतरी 60+ रन केले. तर यांच्यामुळे इंडिया एवढा स्कोर अचीव करू शकले. ह्यांनी पण केले 52. कोण? वैभव सूर्यवंशी. मित्रांनो, एक वैभव सूर्यवंशीचं नाव आलं तर एक इंटरेस्टिंग अशी एक गोष्ट मनात आली. सध्या तुम्हाला माहितीच आहे, जो आपला T20 वर्ल्ड कप होणार आहे त्याच्या पार्टिसिपेट जे आहे कंट्री बांगलादेश बरोबर, जे आपल्या सध्या कॉन्ट्रोवर्सी चालू होती, ICCने सुद्धा त्यांना आता काढून टाकलं आहे, म्हणजे बॅन केले. त्यांच्या जागेवर स्कॉटलंडला घेतलं आहे, आणि पाकिस्तान त्यांना सपोर्ट करताना दिसते, आम्ही बॉयकॉट करू वगैरे अशा सध्या चर्चा खूप चालू आहेत. तर त्याच्यात एक गोष्ट अशी आली, ICCने या लोकांना स्कॉटलंडला तिथे स्थान दिले, पण स्कॉटलंड एवढी स्ट्रॉंग टीम नाही आहे, 20वी टीम, म्हणजे ती काय कम्पेअर, म्हणजे त्यांच्या ज्या मॅचेस होणार ना त्या एकदम बोरिंग होणार, पब्लिक नसणार बघायला, तर व्ह्यूवर पण नसणार. तर असं एक आपलं मनात आलं, असं हे पॉसिबल आहे की नाही माहिती नाही. इंडियाची B टीम जरी खेळवली ना त्या ठिकाणी, तरी ती बऱ्याच टीमला खूप चांगल्या प्रकारचं कॉम्पिटिशन देऊ शकतात. आता आपल्याकडे बघा ना, एक्स्ट्रामध्ये किती प्लेयर आहेत. यशस्वी जायस्वालसारखा ओपनर आहे, शुभमन गिलला चान्स नाही मिळत, तो खेळू शकतो तिकडे. ऋतुराज आहे, श्रेयस अय्यर आहे, रिषभ पंतचं फिटनेस असेल चांगला तर तो खेळू शकतो, जुरेल खेळू शकतो, किंवा जितेश शर्मा देखील आहे. बॉलिंग सिराज आहे, बिश्नोईला चान्स नाही मिळत, बिश्नोई आहे, प्रसिद्ध कृष्णा, आकाशदीप, असे बॉलर पण आहेत चांगले, स्पिनर, ऑलराऊंडर. तर B टीमसुद्धा चांगली होऊ शकते तर, आणि ते बऱ्याच टीमला हे पण, आणि चांगला हे पण काय बोलतात, ब्रॉडकास्टिंगचे हे पण चांगले होईल त्यांना, म्हणजे व्ह्यूअरशिप मिळेल चांगली. जर इंडियाची B टीम जरी कुठेही खेळत असेल तरीसुद्धा, तर हा ऑप्शन जर मिळाला आणि करू शकलं तर मजा येईल. आपल्याला इंडियाच्या 2-2 टीम खेळताना दिसतील, आणि दोन्ही पण तेवढ्या स्ट्रॉंग नाही म्हणता येईल, पण ठीक आहे, 19-20चा फरक असेल, पण किती चांगली गोष्ट असेल, आपल्याला किती प्राऊड वाटेल की 2 टीम आपण खेळू शकतो आहे ॲट अ टाईम. आणि अशी पण नाही टीम एकदम हे वीक असणार ती सेकंड, ती पण थोडीच तेवढीच असू शकते. तर झालंच तर काय मजा येईल बघायला, बघूया. तसंच यांच्या पण ODI सिरीज चालू होती, श्रीलंका इंग्लंड. आज इंग्लंडने हरवलं श्रीलंकेला, 348 केले, आणि हे लोक काहीतरी 48च करू शकले श्रीलंकेवाले. जो रूटनी सेंचुरी मारली, नॉट आऊट राहिला, आणि हॅरी ब्रूक्सनी चांगला भुरताच केला त्याचा. 66 बॉलमध्ये 136 मारले त्याने. तर अशा प्रकारे सिरीज जिंकले इंग्लंडवाले. बघूया उद्याची 4थी मॅच कशी होते. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.